माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता बहुउद्देशीय हॉल पोलीस मुख्यालय सांगली येथे सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका निवडणूक तसेच आगामी व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रतिबंधात्मक आदान-प्रदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले। निवडणूक कालावधीत तसेच व्हीव्हीआयपी दौऱ्यादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये व त्यांच्यावर कायद्याचा अंकुश राहावा या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग व मिरज विभाग यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर, सांगली ग्रामीण, विश्रामबाग, संजय नगर, मिरज शहर, मिरज ग्रामीण, MIDC व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे, खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्ता विषयक गुन्हे, अंमली पदार्थ कायदा व शस्त्र अधिनियम अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींची सखोल पडताळणी करण्यात आली। या मोहिमेदरम्यान एकूण 37 पेक्षा अधिक आरोपींची तपासणी करण्यात आली। हजर आरोपींकडून त्यांची संपूर्ण माहिती, सध्याचा व्यवसाय, उपजीविकेची साधनं, सामाजिक वर्तुळ, कार्यस्थळ, मोबाईल क्रमांक, नातेवाईकांची माहिती व पत्ते आदी बाबींची सविस्तर नोंद घेऊन माहिती अद्ययावत करण्यात आली। तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकांना आरोपींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। आरोपींनी यापुढे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊ नये याबाबत त्यांना कडक शब्दात इशारा देण्यात आला। सध्या जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर DB पथक व बीट मार्शल मार्फत वारंवार तपासणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले। ज्यांच्यावर 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत अथवा जे वारंवार गुन्हे करतात अशा आरोपींविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 व 57 अन्वये तडीपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। यापुढे शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींवर पोलीस प्रशासनाकडून अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जाणार असून गुन्हेगारी वृत्तीत सुधारणा करण्याचा कडक इशारा माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिला। सदर आदान-प्रदान कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक सांगली शहर व मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच सांगली व मिरज विभागातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व DB पथकाचे अंमलदार उपस्थित होते।